समजा आज तुमच्या हातात 5 लाख आले आहे. तुम्ही ते पूर्ण 5 लाख म्युच्युअल फंड मध्ये एकाच दिवशी गुंतवाल की म्हणाल की नको, दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवूया. आता प्रश्न असा आहे की यापैकी कोणता निर्णय तुमच्यासाठी योग्य आहे. कारण चुकीची पद्धत निवडली तर फक्त तुमचे पैसेच नाही तर तुमचा इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स देखील बदलू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SIP म्हणजे नेहमीच सेफर आणि लमसम म्हणजे नेहमीच रिस्की. हे खरंच आहे का? आज आपण कोणताही अंदाज लावणार नाही. 5 लाखाच्या उदाहरणातून नंबर्स पाहू, दोन्ही पद्धती समजून घेऊ आणि शेवटी मी तुम्हाला एक असा सिंपल डिसिजन फ्रेमवर्क देणार आहे ज्यामुळे SIP की लमसम हा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकाल. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. SIP आणि लमसम यांची तुलना आपण नेमकी कशाशी करत आहोत, कारण इथेच पहिली मोठा कन्फ्युजन सुरू होतो. तर समजा तुमच्याकडे आज 5 लाख उपलब्ध आहेत. आता पहिला विचार काय येतो, हे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे. पण खरं सांगायचं तर हा पहिला प्रश्नच नाही. पहिला प्रश्न आहे हे 5 लाख बाजारात एकदम इन्व्हेस्ट करायचे की थोडे थोडे करून. आणि इथेच SIP आणि लमसम बद्दलची कन्फ्युजन सुरू होते. आता एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया, SIP आणि लमसम हे दोन वेगवेगळे म्युच्युअल फंड नाहीत. SIP म्हणजे नियमित अंतराने, उदाहरणार्थ दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत, आणि लमसम म्हणजे तुमच्याकडे आधीच उपलब्ध असलेली मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवणे. म्हणजे खरी गोष्ट अशी आहे की आपण फक्त SIP आणि लमसमची तुलना करत नाहीये, आपण एका महत्वाचा निर्णय घेत आहोत. आपल्याकडे असलेले पैसे बाजारात कधी आणि किती प्रमाणात गुंतवायचे. आणि आता इथे एक इंटरेस्टिंग सिच्युएशन येते. समजा हे 5 लाख तुम्हाला आज मिळाले आणि तुमचा गुंतवणूक करण्याचा कालावधी 10 वर्षाचा आहे. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर पूर्ण 5 लाख आज इन्व्हेस्ट करा किंवा हे पैसे काही काळात टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट करा. पण थांबा, जर तुम्ही 5 लाख एकदम इन्व्हेस्ट केले आणि त्यानंतर बाजार खाली आला तर, आणि दुसरीकडे तुम्ही पैसे हळूहळू इन्व्हेस्ट करत असताना बाजार सतत वरच गेला तर, या दोन्ही परिस्थितीमध्ये कोणता पर्याय चांगला ठरू शकतो, याचं उत्तर आपण पुढच्या भागात फक्त थिअरीने नाही तर 5 लाखाच्या नंबरच्या उदाहरणातून पाहणार आहोत. आणि त्या उदाहरणात एक गोष्ट अशी आहे जी SIP बद्दलची तुमची आजची समज बदलू शकते. चला आता थिअरी थोडी समजून घेऊया. आता 5 लाखाचं ऍक्च्युअल एक्झाम्पल पाहूया. समजा तुमच्याकडे आज 5 लाख आहे आणि तुम्हाला हे पैसे दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे. तर पहिला पर्याय आहे लमसम, म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण 5 लाख इन्व्हेस्ट. दुसरा पर्याय हे 5 लाख एकदम न गुंतवता ठराविक कालावधीत टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट करणे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणताही फिक्स्ड रिटर्न गृहीत धरून यातून एवढेच पैसे मिळतील असं सांगणार नाही, कारण म्युच्युअल फंड रिटर्न्स मार्केटवर अवलंबून असतात. आपला उद्देश आहे की दोन्ही पद्धती वेगवेगळ्या मार्केट परिस्थितीत कशा बिहेव करू शकतात हे समजून घेणे. समजा तुम्ही आज पूर्ण 5 लाख लमसम इन्व्हेस्ट केले आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली, तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू काही काळासाठी 5 लाखापेक्षा कमी होऊ शकते. आता जर तुम्ही घाबरून इन्व्हेस्टमेंट विकली तर टेम्पररी फॉल च्युअल लॉस बनू शकतो. पण जर तुमचा पैसा दीर्घकालीन गोलसाठी असेल आणि तुम्ही मार्केट फ्लक्च्युएशन सहन करण्याची क्षमता ठेवत असाल तर फक्त शॉर्ट टर्म फॉल पाहून निर्णय घेणे योग्य नाही. आता उलट परिस्थिती बघा, तुमच्याकडे 5 लाख आहे आणि तुम्ही ते एकदम इन्व्हेस्ट केले आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मार्केट वाढत गेलं, तर तुमचे संपूर्ण 5 लाख सुरुवातीपासून मार्केटमध्ये काम करत आहेत. पण जर तुम्ही त्याच पैशांना हळूहळू इन्व्हेस्ट करत असाल तर उरलेली रक्कम अजून मार्केटमध्ये गेलेली नसते. म्हणजे काय, जर मार्केट खाली आलं तर स्टॅगर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे SIP टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणुकीला फायदा होण्याची शक्यता असू शकते. पण मार्केट सतत वर गेलं तर पूर्ण रक्कम म्हणजे लमसम सुरुवातीपासून इन्व्हेस्ट केलेली असणे फायदेशीर ठरू शकते. म्हणून SIP किंवा स्टॅगर्ड इन्व्हेस्टमेंट टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणुकीला नेहमीच बेटर आणि लमसमला नेहमीच रिस्की असं म्हणणं चुकीचं आहे. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर तुमच्याकडे 5 लाख आज उपलब्ध असतील तर तुम्ही नेमकं काय करायचं? पूर्ण 5 लाख एकदम की टप्प्याटप्प्याने? आणि हा निर्णय फक्त मार्केटवर नाही तर तुमच्या गोल, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिस्क कॅपॅसिटीवरही अवलंबून आहे. पुढच्या भागात आपण हाच डिसिजन फ्रेमवर्क तयार आणि तिथेच SIP आणि लमसम मधला खरा फरक स्पष्ट होईल. आता खरी गंमत इथून सुरू होते, कारण SIP आणि लमसम मध्ये फक्त गुंतवण्याची पद्धत वेगळी नाही तर मार्केट कधी वर आहे आणि कधी खाली आहे यावर तुमच्या परिणामात मोठा फरक पडू शकतो. पण नेमकं कधी SIP आणि कधी लमसम करावे हे समजत नाही. तर समजा तुमच्याकडे आज 5 लाख उपलब्ध आहेत
आणि आता तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. पहिला, 5 लाख एकदम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे, आणि दुसरा, हेच 5 लाख हळूहळू, उदाहरणार्थ 25,000 किंवा 50,000 दर महिन्याला SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करणे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, SIP आणि लमसम यापैकी एक कायमचा चांगला आणि दुसरा कायमचा वाईट असं नाही. कारण निर्णय घेताना फक्त रिटर्न पाहून चालत नाही. तुमच्याकडे पैसे कधी उपलब्ध झाले, तुमचा गुंतवणुकीचा कालावधी किती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, मार्केटमध्ये अचानक मोठी घसरण झाली तर तुम्ही काय करणार, यावर निर्णय अवलंबून असतो. आता एक साधं उदाहरण पाहूया. समजा मार्केट सध्या चांगलं वाढलेलं आहे, तुमच्याकडे 5 लाख आहेत आणि तुम्ही ते पूर्ण पैसे एकदम इन्व्हेस्ट केले आणि त्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन आलं, तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काही काळासाठी कमी होऊ शकते. या उलट जर तुम्ही हे पैसे टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट केले तर मार्केट खाली आला असताना पुढील इन्स्टॉलमेंट्समध्ये तुलनेने कमी किमतीत युनिट्स मिळू शकतात. यालाच आपण रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग या दृष्टिकोनातून समजू शकतो. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मार्केट खाली येईल याची गॅरंटी आहे का? नाही. आणि म्हणूनच SIPला फक्त मार्केट पडला तर फायदा अशा एका कारणाने समजणे चुकीचे आहे. पण आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो, जर मार्केट तुमचे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर खाली आलंच नाही आणि सतत वरच गेला, तर अशा परिस्थितीत कोणाचा फायदा होऊ शकतो, SIP की लमसम? याचं उत्तर पुढच्या उदाहरणात पाहूया. आतापर्यंत आपण मार्केट खाली आल्याची परिस्थिती पाहिली, पण आता अगदी उलट परिस्थिती. समजा तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मार्केट सातत्याने वर गेलं. अशा परिस्थितीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, जर तुम्ही पूर्ण 5 लाख सुरुवातीलाच इन्व्हेस्ट केले असतील तर तुमची संपूर्ण रक्कम सुरुवातीपासून मार्केटमध्ये सहभागी आहे. पण जर तुम्ही तेच 5 लाख टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट करत असाल तर सुरुवातीच्या काळात काही रक्कम अजून इन्व्हेस्ट झालेली नसते. म्हणजे मार्केट सतत वर गेला तर लमसमला सुरुवातीपासून मार्केट एक्सपोजर मिळण्याचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की मार्केट पुढे कसा वागेल हे आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं. मग प्रश्न उरतो, जर मार्केट कधी खाली येऊ शकतं आणि कधी वर जाऊ शकते, तर 5 लाख असलेल्या व्यक्तीने निर्णय घ्यायचा तरी कसा? याच ठिकाणी अनेक लोक एक चूक करतात. ते विचारतात, सर सध्या मार्केट महाग आहे का? मग मार्केटचा अंदाज घेतात, आता गुंतवू का थांबू का करेक्शन येईल, आणि डिसिजन घेण्यातच खूप वेळ निघून जातो. पण इथेच एक महत्त्वाचा फरक आहे, SIP ही फक्त मार्केट टायमिंग टाळण्याची पद्धत पाहू नका. SIPचा एक मोठा फायदा म्हणजे तुमच्याकडे दर महिन्याला उत्पन्नातून पैसे येत असतील तर गुंतवणूक करण्याची शिस्त तयार होते. पण जर तुमच्याकडे आजच 5 लाख उपलब्ध असतील तर फक्त SIP चांगली आहे म्हणून त्या 5 लाखांना अनेक वर्ष कॅशमध्ये ठेवणे हा देखील योग्य निष्कर्ष नाही. मग अशा परिस्थितीत या 5 लाखांचं काय करायचं? आता आपण या संपूर्ण विषयावरील कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. तुमच्याकडे पैसे कसे उपलब्ध झाले आहे? कारण 5 लाख आज एकदम उपलब्ध असणे आणि दर महिन्याला 25,000 उपलब्ध होणे या दोन्ही परिस्थिती सारख्या नाही. समजा तुमचा पगार 60,000 आहे आणि त्यातून तुम्ही दर महिन्याला 10,000 किंवा 15,000 गुंतवू शकता. अशा परिस्थितीत SIP हा एक अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच असू शकतो. कारण तुमच्याकडे 5 लाख आज एकदम उपलब्ध नाही, तुम्ही तुमच्या नियमित इन्कम मधून हळूहळू इन्व्हेस्टमेंट करत आहात. यामुळे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटची डिसिप्लिन तयार होऊ शकते. आता दुसरी परिस्थिती, समजा तुम्हाला आज 5 लाख मिळाले, बोनस, मॅच्युरिटी, असेट, सेल किंवा इतर कोणत्याही कारणाने. आता तुमच्याकडे एक मोठी रक्कम उपलब्ध आहे. इथे प्रश्न वेगळा आहे, ही रक्कम किती काळ आणि कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्ट करायची? फक्त SIP चांगली आहे म्हणून संपूर्ण 5 लाख अनेक वर्षे बाजूला ठेवणे हा योग्य निष्कर्ष नाही. आणि फक्त लमसम मध्ये जास्त मार्केट एक्सपोजर मिळेल म्हणून प्रत्येक व्यक्तीने लगेच संपूर्ण रक्कम इन्व्हेस्ट करावी असंही नाही. म्हणून 5 लाख उपलब्ध असतील तर आधी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, हा पैसा मला कधी लागणार आहे? दुसरा प्रश्न, मार्केटमध्ये मोठी व्हॅलिडिटी, चढ उतार आला तर मी तो सहन करू शकतो का? प्रश्न तिसरा, माझ्या फायनान्शियल प्लॅन मध्ये हा पैसा कोणत्या गोलसाठी आहे, उद्दिष्ट काय आहे? या 3 प्रश्नाची उत्तरं मिळाल्यानंतरच SIP किंवा लमसम किंवा टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट याबद्दल विचार करणे अधिक योग्य ठरू शकते. आणखी एक गैरसमज दूर करूया, SIP म्हणजे रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट नाही आणि SIP ही फक्त गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. तुम्ही SIP कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये करता त्या फंडच्या अंडरलाईन इन्व्हेस्टमेंट्स वर मार्केट रिस्क असतोच. आता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, मग 5 लाख माझ्याकडे आज उपलब्ध असतील आणि मला मार्केट टायमिंगची भीती वाटत असेल तर पूर्ण लमसम करायचा नाही आणि पैसे फक्त बँक अकाउंट मध्येही ठेवायचे नाही, मग काय? इथेच तिसरा अप्रोच काही परिस्थितीमध्ये उपयोगी ठरू शकतो आणि तो म्हणजे STP
आता समजा तुमच्याकडे आज 5 लाख उपलब्ध आहेत. तुम्हाला हे पैसे दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण तुम्हाला एकदम 5 लाख इन्व्हेस्ट करण्याबद्दल थोडी भीती वाटते. आणि दुसरीकडे हे 5 लाख फक्त अनेक महिने किंवा वर्ष बँक अकाउंटमध्ये ठेवूनही द्यायचे नाही. अशा परिस्थितीत STP हा एक अप्रोच काही गुंतवणूकदार विचारात घेतात. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सोप्या भाषेत सांगायचं तर एका म्युच्युअल फंड स्कीम मधून दुसऱ्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये ठराविक रक्कम ठराविक अंतराने ट्रान्सफर करण्याची सुविधा म्हणजे STP. उदाहरणार्थ समजा एखाद्या गुंतवणूकदाराकडे 5 लाख आहेत आणि त्याने आपल्या उद्देशानुसार एखादा सुटेबल सोर्स फंडमध्ये रक्कम ठेवली. त्यानंतर तो ठराविक रक्कम ठराविक कालावधीत टार्गेट फंडमध्ये ट्रान्सफर करण्याची STP ची सुविधा वापरू शकतो. म्हणजे STP मध्ये पैसा हळूहळू डिप्लॉय करण्याचा एक मार्ग मिळू शकतो. STP म्हणजे रिस्क कमी करणारी किंवा रिटर्न गॅरंटीड करणारी पद्धत नाही. सोर्स फंडमध्ये असलेली रक्कमही मार्केट लिंक्ड असू शकते आणि टार्गेट फंडमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटला संबंधित मार्केट रिस्क असतोच. त्यामुळे STP ला सेफ शॉर्टकट समजणे चुकीचे आहे. SIP आणि STP मधला फरक बघूया. तर SIP म्हणजे तुमच्याकडे दर महिन्याला उत्पन्नातून नवीन पैसे येतात आणि तुम्ही ते म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवता. म्हणजे तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातून म्युच्युअल फंडमधील तुम्ही निवडलेल्या एखाद्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने उदाहरणार्थ मंथली गुंतवणूक होत राहते. आणि STP म्हणजे तुमच्याकडे आधीपासून एक मोठी रक्कम उपलब्ध आहे आणि ती एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये ठराविक पद्धतीने ट्रान्सफर केली जाते. इथेही टप्प्याटप्प्यानेच मंथली किंवा संबंधित योजनेतील नियमानुसार म्युच्युअल फंडमधील एका योजनेतून दुसऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक केली जाते. पण इथे आपण एक गोष्ट विसरू नये. जर मार्केट तुमचा STP कालावधीत सतत वर गेला तर पूर्ण रक्कम सुरुवातीपासूनच इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये असती तर काय झालं असतं. आणि जर मार्केट खाली आला तर STP मुळे पुढील ट्रान्सफर तुलनेने कमी किमतीवर होण्याची शक्यता असू शकते. म्हणून STP हा एक स्ट्रॅटेजी टूल आहे. 5 लाख उपलब्ध असतील तर तुमचा गोल उद्दिष्ट काय आहे, तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किती आहे, तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे आणि तुमचे पैसे किती काळात डिप्लॉय करायचे आहे, या 4 प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच लमसम SIP किंवा STP यापैकी कोणता अप्रोच आपल्या परिस्थितीत विचारात घ्यायचा हे ठरवणं अधिक योग्य ठरू शकतं. पण आता या संपूर्ण व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही माझ्याकडे येऊन विचारलं सर माझ्याकडे आज 5 लाख आहे, SIP करू की लमसम, तर मी तुम्हाला सरळ एकच उत्तर देणार नाही. मी आधी तुम्हाला हे 5 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 5 प्रश्नाच्या उत्तरावर तुमच्यासाठी कोणता अप्रोच योग्य ठरू शकतो हे आता आपण पुढे पाहू. तर आता तुमच्याकडे 5 लाख आहे, SIP करायची की लमसम करायचा की STPचा विचार करायचा, याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही. पण मी तुम्हाला एक सिंपल फ्रेमवर्क देतो. फक्त हे 5 प्रश्न स्वतःला विचारा. हा पैसा मला कधी लागणार आहे? सर्वात पहिला प्रश्न, किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे? जर हा पैसा लवकर लागणार असेल तर फक्त जास्त रिटर्न मिळण्याच्या अपेक्षेने मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठी रिस्क घेणे योग्य असेलच असे नाही. पण गोल खूप दीर्घकालीन असेल तर मार्केट व्हॅलेटिलिटी सहन करण्याची क्षमता वेगळी असू शकते. दुसरा प्रश्न, 5 लाखांची घसरण झाली तर तुम्ही काय कराल? समजा तुमची इन्व्हेस्टमेंट काही काळासाठी कमी झाली तर तुम्ही घाबरून लगेच पैसे काढणार की तुमचा गोल आणि गुंतवणूक कालावधी लक्षात घेऊन शांत राहणार? हा प्रश्न तुमची रिस्क टॉलरन्स समजायला मदत करतो. कारण इन्व्हेस्टमेंट निवडताना फक्त किती रिटर्न मिळू शकतो हे पाहू नका, किती रिस्क सहन करू शकतो हेही पहा. तिसरा प्रश्न, 5 लाख आज उपलब्ध आहे की दर महिन्याला पैसे मिळणार आहेत? हा खूप महत्वाचा फरक आहे. जर तुमच्याकडे दर महिन्याला सॅलरीमधून 10,000 किंवा 20,000 उपलब्ध होत असतील तर SIP हा नॅचरल इन्व्हेस्टमेंट अप्रोच असू शकतो. प्रश्न चौथा, तुम्ही मार्केट टायमिंग करण्याचा प्रयत्न करत आहात का? आता हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मार्केट आणखीन खाली येईल म्हणून मी थांबतो, असं करत करत अनेक गुंतवणूकदार योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहतात. पण भविष्यात मार्केट नेमकं कुठं जाईल हे निश्चितपणे कोणालाही माहीत नसतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा फक्त मार्केटचा अंदाज लावण्यावर आधारित नसावा. आणि शेवटचा प्रश्न, माझ्यासाठी कोणती पद्धत सायकोलॉजिकली कम्फर्टेबल आहे? हा प्रश्न थोडा वेगळा वाटेल पण तो खूप महत्वाचा आहे. समजा तुम्ही 5 लाख एकदम इन्व्हेस्ट केले
आणि दुसऱ्या दिवशी मार्केट खाली आलं तर त्यामुळे तुम्ही सतत चिंतेत राहणार. तर तुमची स्ट्रॅटर्जी टेक्निकली योग्य असली तरी ती प्रॅक्टिकली टिकणार नाही. इथे एक गोष्ट पुन्हा सांगतो, हा फिक्स्ड फॉर्म्युला नाही. प्रत्येक व्यक्तीची फायनान्शियल सिच्युएशन वेगळी असते. तर आता आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर घेऊया. SIP की लमसम, याचं एकच युनिव्हर्सल आन्सर नाही. जर तुमच्याकडे दर महिन्याला पैसे उपलब्ध होत असतील तर SIP हा नियमित गुंतवणुकीचा प्रॅक्टिकल मार्ग असू शकतो. जर तुमच्याकडे मोठी रक्कम आजच उपलब्ध असेल तर लमसमचा विचार करता येऊ शकतो. पण तुमचा गोल, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिस्क कॅपॅसिटी पाहून, आणि जर मोठी रक्कम उपलब्ध असून ती टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट करण्याचा विचार असेल तर STP सारखा अप्रोच काही परिस्थितीमध्ये विचारात घेता येऊ शकतो. पहिली, SIP म्हणजे गॅरंटेड रिटर्न नाही. दुसरी, लमसम म्हणजे चुकीची पद्धत नाही. तिसरी, कोणतीही पद्धत निवडण्यापूर्वी तुमचा फायनान्शियल गोल ठरवा. इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त रिटर्न किती मिळेल हे महत्त्वाचं नाही, तो रिटर्न मिळवण्यासाठी तुम्ही किती रिस्क आणि किती काळ सहन करू शकता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून SIP वर्सेस लमसम मध्ये विनर शोधू नका. तुमच्या परिस्थितीसाठी योग्य इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी शोधा. अशाच सोप्या मराठीतून आर्थिक नियोजनाकरिता म्युच्युअल फंड, SIP आणि रिटायरमेंट बद्दल माहिती हवी असेल तर प्रवीण हिवाळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल मित्र व परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण योग्य वेळी घेतलेला योग्य आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत शिका, समजून घ्या आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या. नमस्कार आणि धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.